से अपने घर को मेंटेन करते हैं। बहुत तकलीफ़ की ज़िंदगी काट रहे हम लोग। बहुत बोलना चाहिए उधार और कर्ज़ों के अंदर ज़िंदगी गुजारे हमने। इसलिए सुरुवातीला या प्रकरणाला एका राजकीय पक्षांनी पुढाकार घेतल्यामुळे राजकीय वळण देण्यात आलेलं आहे। पण की असं आम्ही कामावर परत यावे, पण आम्हाला सरकारचे एकही प्रस्ताव मंजूर नाही। आम्हाला फक्त विलिनीकरण हवे। एकदा अगर विलिनीकरण झालं तर आम्हाला कोणालाही काही भीक मागायची आवश्यकता पडणार नाही। जे शासनाप्रमाणे मिळेल ते आम्हालाही आम्हाला वेतनवाढ बसतच नाही। आज माझा पगार 12,500 आहे, मला 5,000 वेतनवाढ देत आहे, ते 17,500 होत आहे। कोणत्या नियमात मी शासनाच्या ह्याच्यात बसते? कोणत्या नियमाने मला 18,000 19,000 बेसिक पाहिजे होतं, जे स्टार्टिंगला मी इथं, आता मला 9 वर्ष झाले, त्या 9 वर्षानंतर मला 17,000 रुपये देत आहे। तर हे शासनाच्या नियमात खोटा जे आम्ही करत आहोत, हे आमच्या परिवारातले 45 जे बांधव ज्या आर्थिक टंचाईला समोर जाऊन त्यांच्या परिस्थितीला झुंजून आज त्यांनी जे आपल्या जीवनयात्रा संपवली, याच्यावर प्रशासनाचा काय उत्तर आहे? गेल्या 8 नोव्हेंबरपासून एस टी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे। एस टी महामंडळ हे राज्य शासनामध्ये विलिनीकरण करण्यात यावं या मागणीसाठी MK होटल, वेज नॉन वेज ऑल डिश अवेलेबल। स्पेशल बिरयानी का एकमात्र स्थान, यशोधरा नगर चौक, पीली नदी, नागपुर। एक बार अवश्य खिदमत का मौका दे। जोमैटो पर भी उपलब्ध। एस टी कर्मचारी संपावर गेलेले आहेत। आज 1 महिन्याचा कार्यकाल झालेला आहे। आपण बघू शकता, आम्ही या घाट रोड आगारामध्ये आहे। शिवशाही ही बस आहे बघा, कसे चक्के थांबलेले आहेत शिवशाहीचे। आणि या आपण इकडे पण बघू शकता लालपरी कशा प्रकारे या आगारामध्ये थांबलेली आहे। आणि हा संपूर्ण हे चित्र आम्ही तुम्हाला दाखवत आहे। हे बघा कशा प्रकारे हे शिवशाही आणि लालपरी यांचे चाकं थांबलेले आहेत। संप सुरू असल्यामुळे गेल्या 8 नोव्हेंबरपासनं एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे। आणि त्यांची मागणी एवढीच आहे की राज्य शासनामध्ये एस टी महामंडळाला विलिनीकरण समाविष्ट करून घेण्यात यावं, विलिनीकरण करावं, या मागणीसाठी हा संप सुरू आहे। काही कर्मचारी या आगारामध्ये घाट रोडच्या आगारामध्ये संपावर बसलेले आहेत। आपण त्यांच्याशी चर्चा करूया की नेमकी त्यांची मागणी काय आहे। आपण आता त्या कर्मचाऱ्यांशी आपण चर्चा करूया आणि त्यांना विचारूया की राज्य शासनाने तर तुमचं पगारामध्ये वाढ केलेली आहे, तरीसुद्धा तुम्ही तुमची संप तुमचा सुरूच आहे। नेमकं काय मागणी आहे तुमची, नेमकी काय मागणी आहे, आपण त्या कर्मचाऱ्यांकडून जाणून घेऊया। घाट रोड आगाराचं हेच ते गेट आहे। गेल्या 1 महिन्यापासनं या गेटमधून एकही एस टी बस धावलेली नाही आहे। कर्मचारी हे संपावर गेलेले आहेत। संपावर असल्यामुळे या गेटमधनं एकही बस थांबलेली नाही आहे। बघा कशा प्रकारे शिवशाही आणि लालपरीचे चाकं थांबलेले आहेत या आगारामध्ये। हे घाट रोड आगार आहे। इथे आपण बघू शकता, यालाच लागून या घाट रोड आगाराला लागूनच एस टी महामंडळाचे कर्मचारी संपावर बसलेले आहेत। एस टी महामंडळाला राज्य शासनामध्ये समाविष्ट करण्यात यावे या मागणीसाठी एस टी महामंडळाचे कर्मचारी हे संपावर बसलेले आहेत। आपण हे फलक बघू शकता, एस टी महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण झालेच पाहिजे या मागणीसाठी हे कर्मचारी, एस टी कर्मचारी घाट रोड आगार नागपूर विभाग या ठिकाणी संपावर बसलेले आहे। आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। 1 महिना झाला, गेल्या 8 नोव्हेंबरपासून हे एस टी कर्मचारी संपावर बसलेले आहेत। काय नाव आहे सर तुमचं? कदीर, क्या बताओगे आप? भाई हमारा एक ही डिमांड है कि ये विलीनीकरण हो जाए। लेकिन राज्य शासन ने अभी आपका वेतन भी बढ़ा दिया, पगार बढ़ा दिया, इसके बावजूद भी आप आपका जो आंदोलन है आप पीछे नहीं ले रहे, क्या बताओगे? तो असल में हमारी डिमांड है विलीनीकरण, क्योंकि अभी तक हमारे को पेमेंट देने को डिपार्टमेंट के बाद में वैसे भी जो तोटा चल रहा है, तो जो पुराना पेमेंट मिलता था वही बराबर नहीं मिलता था। अब अगर ये बढ़ जाएगा तो ये कौन से बेस पे हमारे को कैसा आगे इसका क्या
इसका रास्ता निकलेगा, कैसा क्या टाइम पे मिलेगा पैसा। अगर ये विलीनीकरण हो जाता तो महाराष्ट्र शासन इसमें हमारी मदद करेंगी, हाँ हमारे लिए सहूलत होंगी, जनता के लिए फ़ायदा होगा, हाँ स्कूल के बच्चों का फ़ायदा होगा। इसमें हमारा ही फ़ायदा नहीं है, इसमें सारी जनता का, सारा महाराष्ट्र प्रदेश के बच्चों का, बड़ों का, हाँ ज्येष्ठ नागरिकों का, इसमें सभी का फ़ायदा है इसके अंदर में। कितने साल से ये आपकी मांग है? ये हमारे को तो आज हम 25 साल से ये टुटपुंजी पेमेंट पे हमारा जो पगार चलता है, हम बड़ी मुश्किलों से अपने घर को मेंटेन करते हैं। बहुत तकलीफ़ की ज़िंदगी काट रहे हम लोग, बहुत बोलना चाहिए उधार और कर्ज़ों के अंदर ज़िंदगी गुजारे हमने। इसलिए हम चाहते हैं कि आगे हमारे को कम से कम इतना मिले कि हम अपने बच्चों को सही एजुकेशन दे पा सके, सही मेडिकल लाइफ उनकी मिल सके, सही आगे का जीवन, बच्चों का फ्यूचर सुधर सके। हाँ जो महाराष्ट्र प्रदेश के लोग हैं, जो जनजीवन है, इनको भी तकलीफ़ ना जाए, बोझ ना बढ़े प्राइवेटाइजेशन का। हाँ प्राइवेटाइजेशन होने से बहुत तकलीफ़ हो जाएंगी। सही समय पे बच्चियाँ, लड़कियाँ, औरतें, बच्चे ये आज जो एसटी में सफ़र करते हैं, जिनको कोई सिक्योरिटी नहीं होने के बाद भी ये बराबर अपने घरों को पहुंच जाते हैं। आज ये सिर्फ महामंडल के अंदर में है कि हम लोग अपनी ईमानदारी से हाँ इनको उनके मंजिल तक पहुंचाते हैं। तर या कर्मचाऱ्यांचं मागणी एवढीच आहे की एस टी महामंडळामध्ये गेल्या अनेक वर्षापासून ते कार्यरत आहेत आणि एका तुटपुंज्या वेतनामध्ये ते या एस टी महामंडळामध्ये एक कर्मचारी म्हणून काम करत आहेत। जर राज्य शासनामध्ये याचं विलीनीकरण झालं एस टी महामंडळाचं तर सगळ्यांचंच म्हणजे त्यांच्या कर्मचाऱ्यांचंही भलं होणार आणि त्यांना जनता का भी भला होगा, म्हणजे जनतेचंही भलं होणार अशी त्यांचं म्हणणं आहे। आपण अजून पुन्हा काही कर्मचारी आहेत त्यांच्याशी जाणून घेऊया। क्या नाम आहे? सचिन। मंडळांचं राज्य शासनामध्ये विलीनीकरण झालं पाहिजे या मागणीसाठी तुम्ही बसलेले आहात, परंतु सरकारने आता वेतन तुमचं वाढवलेलं आहे, मग काय सांगा? ये वेतन वाढ की गारंटी क्या है कि हर महीने हमको पेमेंट मिलेगा? क्या गारंटी है? अभी तक जो इतना कम पेमेंट रहने के बाद मिल नहीं रहा था, ये जो 5,000 जो बढ़ा है 4,000 5,000, वो क्या गारंटी है कि मिलेगा? इसकी कोई गारंटी नहीं है। इसके लिए हम चाहते हैं कम से कम शासनात विलीनीकरण करो, उस वजह से हमको पेमेंट फिर मिलेगा बराबर, इसकी हमारी एक गारंटी बनेगी। अभी पेमेंट मिलेगी, क्या गारंटी है? अभी 1 महीने का कार्यकाल हो चुका है आपका। 1 महीने का कार्यकाल होने के बावजूद बहुत नुकसान हो रहा है एसटी महामंडल का, और ख़ास करके प्रवासियों का भी नुकसान हो रहा है। क्या बताओगे? प्रवासी का नुकसान हो रहा है ये हम भी जानते हैं, लेकिन प्रवासी कैसे ना कैसे सर्वाइव कर ले रहे हैं। लेकिन हमारा नुकसान जो इतने सालों से हो रहा है हमारे परिवार से रिलेटेड हर चीज़ से, तो वो नुकसान की भरपाई कैसे होगी? क्या बताओगे आप? आमचं हेच म्हणणं आहे की आमची जी मागणी आहे, आमच्या बॅनरवर हेच लिहून आहे की आमच्या महामंडळाला शासनामध्ये विलीनीकरण करण्यात यावे। जर शासनामध्ये विलीनीकरण झालं नाही, आता तुमचं आंदोलन सुरूच आहे, आता 1 महिन्याचा कार्यकाळ झालेला, 8 नोव्हेंबरपासून तुम्ही ह्या संपावर बसलेल्या संपूर्ण महाराष्ट्रातील एस टी महामंडळ आणि बसेसचे चाकं थांबलेले आहेत। जर झालं नाही तर तुमची काय हे आंदोलन सुरूच राहणार? सरकार आता समितीची डिसिजनची वाट पाहत आहे ना, तोपर्यंत आम्ही त्याची वाट पाहत बसू। परिवहन मंत्री जे आहेत परब साहेब, त्यांनी यस्मा लावणार जर एस टी म्हणजे कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतले नाही तर काय सांगाल? कोणत्या बेसवर आम्हाला यस्मा लावणार आहे? आमचे वकील त्यांना उत्तर देतील जे काही द्यायचं आहे त्यांना। हायकोर्टामध्ये आमची केस लागलेली आहे। अजूनही काही कर्मचारी आमच्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशीही चर्चा करूया की त्यांची काय म्हणणं आहे, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया आणि काय म्हणतात ते सांगूया। काय सांगा? मेस्मा कायदा, पहिले तर हे तुम्ही लक्षात करून घ्या की मेस्मा कायदा शासकीय कर्मचारी आणि अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांना लागू होतो, आणि हेच मंत्री जे मेस्मा कायदा लावण्याची भाषा करतात यांचाच काही 2017मधला व्हिडिओ आहे हा एक, की अंगणवाडी सेविकांवर जेव्हा त्या तत्कालीन सरकारने मेस्मा लावायचा विचार केला होता तेव्हा याच सरकारने, याच मंत्र्यांनी त्या मेस्माचा विरोध केला होता। आणि काही 2 महिन्याआधी जेव्हा कोरोना काळ चालू होता तेव्हा बेस्टची सेवा देताना 50 लाखचा विमा जो जाहीर केला होता केंद्र सरकारने, तेव्हा यांनी एस टी महामंडळाला शासकीय कर्मचारी नाही म्हणून तो अत्यावश्यक सेवामध्ये एस टी कर्मचारी येत नाही म्हणून तो 50 लाखचा विमा हा नकारला होता। आणि आता हेच मंत्री म्हणतात की एस टी महामंडळ अत्यावश्यक सेवा आहे, पण
आमचे वकील ठाम आहेत, आम्ही ठाम आहोत, आम्हाला पगारवाढ नकोच. कारण की आमची मागणी पगारवाढ होतीच नाही. आमची मागणी होती फक्त विलिनीकरण. विलिनीकरण झालं तर आम्हाला आपोआप पगार मिळतो, जनतेला सेवा देऊ शकतो, सगळं आमची सिक्युरिटी असते. आता जो पण आमचा तुटपुंजा पगार आहे तोच 2-2 महिने 3-3 महिने होत नव्हता. आता यांनी 5,000-4,000 ही वाढ दिलेली आहे. तर हा समोरचा पगार जो वाढीव पगार आहे हा कुठून आणणार आहे? नेहमी प्रत्येक पगारासाठी आमचा एक कर्मचारी आत्महत्या करतो. आज आमचे कमीत कमी 45 कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहे. काल नांदेडची गोष्ट आहे, त्याला निलंबन केल्यामुळे त्याला हार्ट अटॅक आला आणि ते मरण पावलं आहे. असे कमीत कमी आमचे कर्मचाऱ्यांचे 50च्या आकड्याच्या जवळपास चालला आहे. आता प्रत्येक महिन्यामध्ये पगारासाठी जर आत्महत्या करायला लागत असेल तर मग ही सरकार आणि आमच्या जनतेसाठी काय करत आहे? आणि जनतेची सेवासाठी एस टी महामंडळ आहे आणि हे सरकारची जबाबदारी आहे आम्हा कर्मचाऱ्यांना आणि जनतेला सुखरूपपणे एक तोडगा काढून कुठेतरी आमचं विलिनीकरण करून जनतेला पण या सगळ्या याच्यातून बरी करणे, दिलासा देणे आणि आम्हालासुद्धाही दिलासा देणे. आम्हाला पगारवाढ नको, आम्हाला फक्त विलिनीकरण हवे आहे. मंडळांचे जे कर्मचारी आहेत त्यांची एवढीच मागणी आहे, आम्हाला पगारवाढ नको, एस टी महामंडळ हे राज्य शासनामध्ये विलिनीकरण करण्यात यावे अशी त्यांची मागणी आहे. घाट रोडच्या या एस टी डेपोमध्ये 2 जागी एस टी कर्मचाऱ्यांचे संप सुरू आहे. आम्ही एका पेंडॉलचं तुम्हाला एस टी कर्मचाऱ्यांचा संप दाखवला. आता आम्ही दुसऱ्या पेंडॉलमध्ये आलेल्या एस टी कर्मचाऱ्यांच्या आपण त्यांच्याकडनंही जाणून घेऊया की त्यांची एकच मागणी आहे की एस टी महामंडळाला राज्य शासनामध्ये सामावून घेण्यात यावं, हीच त्यांची मागणी आहे. आम्हाला वेतनवाढ नको, एस टी महामंडळामध्ये एस टी महामंडळ हे राज्य शासनामध्ये सामावून घ्यावं हीच मागणी आहे. काय सांगाल सर? ही मागणी जी आहे ती आमची रास्त मागणी आहे आणि ही आताचीच नाही आहे. ज्या आधी BJP सरकार, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि सेनेचं जेव्हा सरकार होतं सगळ्यांनीच ह्या मागणीसाठी की आम्ही जेव्हा सत्तेत आलो तेव्हा ही मागणी आम्ही पूर्ण करू असे आश्वासनं दिले होते. आणि आज जेव्हा द्यायची वेळ आली तेव्हा सगळ्यांनीच पाठ फिरवल्यासारखे वागत आहेत. सुरुवातीला या प्रकरणाला एका राजकीय पक्षांनी पुढाकार घेतल्यामुळे राजकीय वळण देण्यात आलेलं आहे. पण असं काहीही नसून पण आता त्यांचा जेव्हा ते उद्देश होता की तुम्ही राजकीय पक्षाला सोबत घेऊन संपात उतरले किंवा राजकीय पक्षांनी याला एक पुढाकार घेऊन कर्मचाऱ्यांना आक्रमिक बनवलेलं आहे, तर मग आता राजकीय पक्ष गेल्यानंतर काय हे कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करत नाही आहेत? आणि दुसरी गोष्ट, मेस्माचा जो त्यांनी कायदा लागू करायचं ठरवलेलं आहे असं काही होणार नाही आहे. आणि असं झालंही तरी कर्मचारी जसे आधी ठाम होते याच्यानंतरही ठाम राहतील. त्यांची जी काही मागणी आहे जोपर्यंत विलिनीकरण होणार नाही आहे कुठलाही कर्मचारी आगारात परत जाणार नाही आहे. तर बघितलं, हे एस टी महामंडळाचे महिला कर्मचारी आहेत. यशमा कायदा राज्य शासनाने लावला तरीसुद्धा आम्ही संप माघार घेणार नाही, संप आमचा सुरूच राहणार अशी यांनी ठामपणे सांगितलेलं आहे. यांची एकच मागणी आहे, मी पुन्हा तुम्हाला ही सांगतो की एस टी महामंडळ हे राज्य शासनामध्ये त्यांचं विलिनीकरण करण्यात यावं. याच मागणीसाठी हे संपावर गेल्या 8 नोव्हेंबरपासून हे संपावर आहेत. अजूनही काही कर्मचारी आहेत, महिला कर्मचारी, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ. काय सांगा? आमचा एकच आहे लढा विलिनीकरणाचा. आम्हाला फक्त विलिनीकरण हवे. सरकार एवढे प्रस्ताव ठेवत आहे की आम्ही कामावर परत यावे, पण आम्हाला सरकारचे एकही प्रस्ताव मंजूर नाही. आम्हाला फक्त विलिनीकरण हवे. गेल्या अनेक वर्षापासून कित्येक सरकार आली, कित्येक सरकार गेली, परंतु गेल्या अनेक वर्षापासून यांची एकच मागणी आहे, एस टी महामंडळाला राज्य शासनामध्ये विलिनीकरण करण्यात यावं. का नाही, म्हणजे कुठलीही सरकार आली परंतु इतके आंदोलन करत आहे गेल्या अनेक वर्षापासून, परंतु हे का विलिनीकरण करत नाही? अजूनही काही कर्मचारी आपल्यासोबत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ. काय सांगाल तुम्ही? विलिनीकरण तर करायलाच पाहिजे, कारण की जे आम्ही 4-4 वर्षाचे जे करार राहतो, हर 4 वर्षांनी आम्हाला करारासाठी संप हे ते करावं लागते. एकदा अगर विलिनीकरण झालं तर आम्हाला कोणालाही काही भीक मागायची आवश्यकता पडणार नाही. जे शासनाप्रमाणे मिळेल ते आम्हालाही मिळणार आहे. आणि त्याच्या शासनात अगर विलिनीकरण झालं तर आमचे बरेचसे शेतकरी बांधव आहे, तिकीट वाढ जे होते नेहमी ते तिकीट वाढ होणार नाही. पण राज्य सरकारने आता तुमचं वेतन वाढ काही वाढवलेलं आहे, तरीसुद्धा तुमचं आंदोलन हे सुरूच आहे. काय सांगा? पण वेतनवाढ आमची होतीच नाही ना, आमचं विलिनीकरण होतं. आम्ही वेतनवाढ काहून मागितली? आम्ही वेतनवाढ मागितलीच नाही. आणि ही जी वेतनवाढ केली आहे हे परस्पर आम्हाला सुद्धा माहीत नाही की जे वेतनवाढ झाली आहे 41% झाली आहे की 5,000, 4,000, 2,500चा टप्पा आहे. हा टप्पा अजून माहीत. जे 30 वर्ष, 31 वर्ष, 32 वर्ष सर्व्हिस आहे त्यांना 2,500 देतात, जेव्हा की त्यांची मुलं मोठं राहतात.
मुलं मुली हे शिक्षणाचे राहतात, लग्नाचे राहतात, का 2,500 वेतनवाढीनं होते का? आणि जे नवीन लागलं आहे त्यांना जे एकदम 5,000ची वाढ, म्हणजे ज्यांच्याकडे मुलं नाही काही नाही त्यांना 5,000ची वाढ, आणि ज्यांच्याकडे लहानापासून तो मोठ्यापर्यंत आई वडील लग्नाच्या मुली असतात, कॉलेजच्या मुली असतात, सर्व असतात, त्यांना 2,500 वाढ. हे तरी हे 41%ची वाढ आहे की कोणत्या पर्सेंटची वाढ आहे? अगर तुम्हाला 41%ची वाढ करायची होती तर सर्वांच्या बेसिकमध्ये 41%ची वाढ करायला पाहिजे होती, ज्येष्ठतेनुसार. हे एस टी म्हणजे जे परिवहन मंत्री आहे अनिल परबजी, त्यांनी म्हणजे एक सकारात्मकही भूमिका घेतलेली आहे की वेतनवाढ केलेली आहे तुमची, पण तुम्ही त्यालाही सुद्धा मानत नाही आहात. तुमचं फक्त एकच मागणी आहे की एस टी महामंडळाचं विलिनीकरण झालं पाहिजे राज्य शासनामध्ये. का म्हणजे एक नेमकं काय कारण आहे तुमचं? विलिनीकरण यासाठी की नेहमी आम्हाला सरकारपुढे पाय पसरायला लागणार नाही, हात पसरायला लागणार नाही की आम्हाला पगार वाढ द्या. पण आमचा प्रश्नच म्हणजे मुद्दाच नव्हता की आम्हाला वेतनवाढ पाहिजे, आणि वेतनवाढ दिली आहे ती कोणत्या नियमाने दिली आहे? शासनाच्या नियमाप्रमाणे आम्हाला वेतनवाढ बसतच नाही. आज माझा पगार 12,500 आहे, मला 5,000 वेतनवाढ देत आहे, ते 17,500 होत आहे. कोणत्या नियमात मी शासनाच्या ह्याच्यात बसते? कोणत्या नियमाने मला 18,000 19,000 बेसिक पाहिजे होतं, जे स्टार्टिंगला मी इथं, आता मला 9 वर्ष झाले, त्या 9 वर्षानंतर मला 17,000 रुपये देत आहे. तर हे शासनाच्या नियमात बसतं का? तर हे एस टी कर्मचारी आहेत, अजूनही काही कर्मचारी आपल्यासोबत आहे, आपण त्यांच्याशीही त्यांचे मत काय आपण जाणून घेऊया. काय सांगाल? पहिली गोष्ट तर जे आपण प्रश्न विचारत आहे तर त्याबद्दल सांगू इच्छितो की प्रथम ही आम्ही पगारवाढीचा मुद्दा ठेवलाच नव्हता. हे दुखवटा जे आम्ही करत आहोत हे आमच्या परिवारातले 45 जे बांधव ज्या आर्थिक टंचाईला समोर जाऊन त्यांच्या परिस्थितीला झुंजून आज त्यांनी जे आपले जीवनयात्रा संपवली, याच्यावर प्रशासनाचा काय उत्तर आहे? ज्या प्रकारे आपण विचारतो आहे का सरकारने तुमचा एवढं दिला पाहिजे, ठीक आहे ना, पगार वाढवून दिला, आमचे 45 जे जीव गेले आहेत त्यांना परत आणून देणार आहे का ही सरकार? ज्या प्रकारे कास्तकार कष्ट करतो आणि आपल्या शेतामध्ये पीक पिकवतो तर तो आपल्या पिकाचा भाव मागतो, आपल्या मेहनतीचा भाव मागतो, ती सरकार त्यावेळेला झोपेत असते का? तर त्याला त्याचा भाव भेटला पाहिजे. आज कर्मचारी एवढा राबतो, त्याच्या कष्टाचा फळ त्याला योग्य वेळेवर मिळत नाही, त्यासाठी सरकार का करते? फक्त एक समिती बसवून द्यायची, काही लोकांना घेऊन ते समर्थन करून घ्यायचं ना, त्याच्यावर पगारवाढ करून द्यायची. आज नवीन लोकांना तुम्ही पगारवाढ केली आणि जे जुने लोक आहेत त्यांच्या काही कारवाई नाही आहे, त्यांच्यावर काही जबाबदाऱ्या नाही आहे का? जर तुम्ही तुमची जबाबदारी पार पाडली तर यांनी का करावं? म्हणजे जे 45 लोकांनी आज आपल्या आत्महत्याचा पाऊल उचलला आहे तसं समोरही हे सरकार चाहते का म्हणजे लोकांनी पण ह्या पाऊल उचलला पाहिजे? आणि तुम्ही कायदे सांगताय, कायदे म्हणताय, तर त्या कायद्यामध्ये काय कायदा काय असतो? संविधानामध्ये तरतूद आहे, संविधानामध्ये सगळं काही लिहिलेलं आहे ना. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये सांगितलं आहे की तुमच्या हक्कासाठी जे तुम्ही लढू शकता, त्या संविधानाच्या आधारावर आम्ही आज इथं बसलेलो आहोत. त्याच्यामध्ये सरकारची भूमिका आहे का तुमच्यावर हेस्मा लावू हे सर्व गोष्टी आहे. अरे आज कर्मचारी इतका कठोर झालेला आहे, ह्या आर्थिक टंचाईला जे शोषण झालेलं आहे, जो तेवढा तुटून गेला आहे, या सगळ्या गोष्टीने जो आज तो विलिनीकरण केल्यानंतर जो फायदा आम्हाला भेटणार, विलिनीकरण झाल्यानंतर तुम्हाला काय फायदा मिळणार आहे? कमीत कमी आम्हाला उजागरीनं जगाची पावधान भेटणार. आज आम्हाला जे आमचा पगार भेटतो ना, आज आम्हाला नातलगाला कोणी विचारतो की बा तुमचा पगार किती झाला रे, ती लाज वाटते पगार सांगायला. आज राज्य सरकार कर्मचारी जो असतो त्या आमच्या बरोबरीला लागलेला, त्याचा पगार कोणत्या लेवलला गेला आहे ना. आज आम्ही 17 वर्ष सर्व्हिसला झाले आमच्याला, तर आमचा पगार कुठं आहे? आणि एवढ्या तुटपुंच्या पगारामध्ये परिवाराचा गाडा चालवणं हे कुणाला तरी शोभते का हो? बरं ठीक आहे, तुम्ही आमच्या एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्याला जर शासनात विलिनीकरण करू शकत नाही तर जे राज्य शासनात विलिनीकरण कर्मचारी आहे अवघ्या 6 महिन्याकरिता त्यांना महामंडळात मर्ज करा आणि महामंडळाला राज्य शासनात विलीन करा. आणि आम्हाला जो तुटपुंजा पगार भेटते याच्यात 6 महिने त्यांनी आपल्या घरग्रस्ती चालवून दाखवावी आणि त्यांनी आपल्या लेकरा बाळाचं शिक्षण पूर्ण करावं. अरे व्यथा भरपूर आहे, कर्मचाऱ्याच्या व्यथा मांडायला बसलो तर एक संविधानाला जेवढं लिहायला वेळ लागला ना त्याच्यापेक्षा जास्त ते कर्मचाऱ्याची व्यथा लिहायला वेळ लागणार आहे. कोणी किरायाच्या घरात राहतो, आज स्वतः एस टीमध्ये कार्यरत असताना आज स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न जे लोक बघतात ते स्वप्न पूर्ण करू शकत नाही. लेकराचं चांगल्या शाळेमध्ये शिक्षण व्हावं ह्या प्रत्येक आईवडिलाची इच्छा असते, पण ते पूर्ण करू शकत नाही. कारण का एवढ्या तुटपुंजा पगारामध्ये तो आपला घरचा गाडा चालवणार आहे, आर्थिक परिस्थितीमध्ये तो बाकी त्या पोरांचं शिक्षण पूर्ण करणार आहे. त्यातल्या त्यात जे वडिलोपंथी वेळी झालेले आहेत. तर बघितलं कशा प्रकारे या एस टी कर्मचारीने आपल्या व्यथा मांडलेल्या आहे. आम्हाला पगारवाढ नको,
आम्हाला पगारवाढ नको, आम्हाला एस टी महामंडळ जे आमचं आहे ते राज्य शासनामध्ये विलिनीकरण करून घ्या, जेणेकरून आम्ही आमचा उदरनिर्वाह चांगल्या प्रकारे होणार, आमच्या जे मुलं आहेत त्यांचे शिक्षण चांगल्या प्रकारे होणार, ही त्यांची मागणी आहे. तर राज्य सरकारने या एस टी कर्मचाऱ्यांचं मत जाणून घ्यावं, त्यांच्या व्यथा जाणून घ्यावा आणि त्यांना राज्य शासनामध्ये त्यांचं एस टी महामंडळाचं विलिनीकरण करण्यात यावं, अशीच त्यांची मागणी आहे आणि राज्य शासनाने ही त्यांची मागणी पूर्ण करावी. तर आपण बघत राहा IB आणि WH न्यूज. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, हा आयकॉन बटन दाबण्यास विसरू नका. नमस्कार. हम सब एक है. शासनात विलिनीकरण शासनात विलिनीकरण टंके की चोट पे डंके की चोट पे